विकास लवंडे अटकेत, कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या की दडपशाही? धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते विकास लवांडे यांना पुणे येथील वाघोली पोलिसांनी अखेर अटक केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र धार्मिक आणि राजकीय वर्तुळात वाद निर्माण करणाऱ्या वारकरी संप्रदाय वादाला या अटकेमुळे आता एक अत्यंत गंभीर वळण मिळालंय. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने लवांडे यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अवघ्या काही तासातच वाघोली पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. विकास लवांडे यांनी आपल्यावर राजकीय सुडापोटी खोटा गुन्हा दाखल केल्याचा आणि दबाव तंत्राचा वापर करून अटक केल्याचा आरोप केलाय. तर दुसऱ्या बाजूला वारकरी संप्रदायाचे अनुयायी आणि पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर कायदेशीर चौकटीत राहूनच धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी ही कारवाई केल्याचं स्पष्ट केलंय. मागेही विकास लवांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी मात्र त्यांच्यावर हल्ला करणारे आरोपी अजूनही मोकाटच आहेत. आता या प्रकरणातील वाद नव्यानं भडकलाय. काय आहे हा सगळा वाद, पाहूया त्या रिपोर्ट मधून. घुसखोर म्हटलं असतं तरी चाललं असतं. तू गुरुवारला बोलायचं नव्हतं. आमचं सर्वस्व आहे लवांड्या. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर पार्श्वभूमी, त्यातील कायदेशीर पेच, शाही फेक आंदोलन, राजकीय प्रतिक्रिया आणि महाराष्ट्राच्या समाजकारणावर होणारा परिणाम, याचं हे सगळं आपण जरा सविस्तर समजून घेऊया. सर्वात आधी प्रकरणाची पार्श्वभूमी आणि वादग्रस्त वक्तव्य या गोष्टींवर प्रकाश टाकू. या संपूर्ण प्रकरणाची मुळं काही आठवड्यांपूर्वी विकास लवांडे यांनी घेतलेल्या एका वादग्रस्त पत्रकार परिषदेत आणि टीव्हीवरील डिबेट्समध्ये आहेत. लवांडे यांनी वारकरी संप्रदायाच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना थेट आरोप केला होता की महाराष्ट्राची अत्यंत पवित्र आणि समतावादी अशी वारकरी परंपरा संकुचित पुरोगामित्वापासून दूर नेण्याचा प्रयत्न काही घटकांकडून केला जातोय. वारकरी संप्रदायात मनुवादी आणि उजव्या विचारसरणीच्या लोकांची मोठ्या प्रमाणात घुसखोरी झाली. या वक्तव्यावर लवांडे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या अजेंड्यावर काम करणाऱ्या वारकरी संप्रदायातील तब्बल 20 प्रमुख कीर्तनकार आणि महाराजांची नावं जाहीर केली. लवांडे यांच्या दाव्यानुसार हे कीर्तनकार निरूपणाच्या माध्यमातून वारकरी विचारांचा संकोच करत असून विशिष्ट राजकीय पक्षाचा छुपा प्रचार करत आहेत. या यादीत वारकरी आणि आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मोठ्या नावांचा समावेश असल्यानं संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी अनुयायांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती. लवांडे यांच्या या आरोपानंतर महाराष्ट्रातील वारकरी समाजाच्या नावाखाली काही जण रस्त्यावर उतरले. 9 मे 2026 रोजी या वादाला हिंसक आणि प्रत्यक्ष संघर्षाचं स्वरूप प्राप्त झालं. हवेली तालुक्यातील म्हातोबाची आळंदी येथे विकास लवांडे एका धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्तानं गेले होते. त्यांचे प्रवचन संपल्यानंतर ते पुण्याकडे परतत असताना कीर्तनकार आणि गोरक्षक संग्राम बापू भंडारे आणि त्यांच्या समर्थकांनी लवांडे यांच्या गाडीला घेराव घातला. भर रस्त्यात लवांडे यांना गाडीतूनच खाली उतरून संग्राम भंडारे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या तोंडावर काळी शाई फेकली आणि तीव्र शब्दात निषेध नोंदवला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला, ज्यामध्ये संग्राम भंडारे लवांडे यांना जाब विचारताना दिसत आहेत की तुम्हाला आमच्यावर टीका करायची होती तर आमच्यावर करायची. आमच्या गुरुवर यांना आणि वारकरी संप्रदायाला घुसखोर म्हणण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? या शाईफेकीनंतर विकास लवांडे यांनी तात्काळ लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठलं. त्यांनी असा आरोप केला की भंडारे यांनी त्यांच्या 10 ते 12 गुंडांनी केवळ शाईफकच केली नाही, तर त्यांना पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. लवांडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संग्राम भंडारे यांच्यासह इतर समर्थकांवर गुन्हा दाखल केला होता. शाही फेक प्रकरणानंतर लवांडे यांच्यावरही विविध पोलीस ठाण्यांमध्ये धार्मिक भावना दुखावल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. वाघोली पोलिसांनी त्यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यांप्रकरणी अटक टाळण्यासाठी लवांडे यांनी पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज सादर केला होता. न्यायालयाने सुरुवातीला त्यांना अटकेपासून तात्पुरतं अंतरिम संरक्षण दिलं होतं. मात्र 20 मे 2026 रोजी झालेल्या अंतिम सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. सरकारी पक्षानं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं की विकास लवांडे यांनी जामीन अर्ज सादर करताना त्यांच्यावर प्रलंबित असलेल्या इतर काही फौजदारी गुन्ह्यांची आणि कायदेशीर प्रकरणांची माहिती जाणीवपूर्वक दडवून ठेवली आहे. गुन्ह्यांची पार्श्वभूमी लपवणं हा न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रकार असल्याचं स्पष्ट करत न्यायालयाने लवांडे यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. परिणामी पुणे न्यायालयाने त्यांचं अंतरिम जामीन संरक्षण तात्काळ रद्द केलं आणि त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयाकडून जामीन अर्ज फेटाळला गेल्याची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी कायद्याची चक्र वेगानं फिरवली. गुरुवारी दुपारी पोलिसांच्या एका विशेष पथकानं विकास लवांडे यांना पुण्यातून ताब्यात घेतलं आणि रीतसर अटक केली. अटकेची प्रक्रिया सुरू करताना प्रसार माध्यमांशी बोलताना विकास लवांडे यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. ते म्हणाले, हा संपूर्ण गुन्हा खोटा आणि राजकीय दबावातून दाखल करण्यात आलाय. मी वारकरी संप्रदायाचा किंवा संतांचा कधीही अपमान केला नाही. मी केवळ संप्रदायामध्ये राजकीय हेतूने शिरलेल्या काही प्रवृत्तींवर बोट ठेवलं होतं. सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावर पोलीस प्रशासन विरोधी पक्षाच्या प्रवक्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे.
आम्ही या दडपशाहीला घाबरणार नाही आणि न्यायालयामध्ये आमची बाजू कायदेशीररित्या मांडून निर्दोष मुक्त होऊ. लवांडे यांच्या अटकेनंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झालं. या लोकशाहीचा खून असून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात असल्याचा आरोप त्यांनी व्यक्त केलाय. शरद पवारांनी यापूर्वीच लवांडे यांच्या सुरक्षेबाबत पोलीस प्रशासनाशी चर्चा केली होती. दुसऱ्या बाजूला भाजप आमदार नितेश राणे आणि महायुतीच्या इतर नेत्यांनी या कारवाईचं स्वागत केलंय. राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या वारकरी संप्रदायाला आणि आदरणीय कीर्तनकारांना बदनाम करणाऱ्यांना कायद्याचा धडा मिळणं आवश्यक होतं, अशी प्रतिक्रिया सत्ताधारी गोटातून उमटते.